शहाजी भोसले छत्रपती शिवाजी महाराज म्हणून प्रसिद्ध भारतीय राजे व मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. विजापूरच्या ढासळत्या आदिलशाहीमधून शिवरायांनी स्वतःचे स्वतंत्र राज्य निर्माण करून मराठा साम्राज्याची स्थापना केली. इसवी सन 1674 मध्ये रायगड किल्ल्यावर औपचारिकपणे छत्रपती म्हणून शिवरायांचा राज्याभिषेक करण्यात आला. आपल्या कारकिर्दीत शिवाजी महाराजांनी मुघल साम्राज्य, गोवळकोंड्याची कुतुबशाही, विजापूरची आदिलशाही व युरोपियन वसाहतवादी यांच्या शक्तीची युती व शत्रुत्व दोन्ही केले. शिस्तबद्ध लष्कर व सुसंघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी सामर्थ्यशाली व प्रागतिक राज्य उभे केले व किल्ल्यांची डागडुजी करण्यासोबतच त्यांनी अनेक नवे किल्लेही उभारले. शिवाजी महाराजांनी एकूण 160 किल्ले उभारले. त्यांची नावे सिंहगड, पुरंदर, प्रतापगड, तोरणा, माचाळगड, सुधागड व अजून काही किल्ले त्यांनी उभारले. साईराम. शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. कलम नव्हते, कायदा नव्हता, तरीही सोची होती प्रजा, कारण सिंहासनावर होता माझा छत्रपती शिवाजी राजा. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याचे दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याचे दगडावर. सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर, रयतेसाठी वार झेलले आपुल्या निधड्या छातीवर, आपुल्या निधड्या छातीवर. साईराम. विश्वास हा शिवाजी महाराजांचा दुसरा घोडा होता. त्या घोड्याचे नाव विश्वास होते व तो शिवाजी महाराजांचा शूर घोडा होता. विश्वास घोड्याची गती इतकी जास्त होती की त्याला बघून शत्रू सुद्धा आश्चर्यचकित व्हायचे. विश्वास घोड्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे खूप प्रेम होते. विश्वास घोडा शिवाजी महाराजांचा आवडता व विश्वासू घोडा होता. यांना घोडा पळवणे शहाजी राजांनी शिकवले. त्या घोड्याचे उल्लेख स्वामी भक्त म्हणून केला जातो. विश्वास नावाचा घोडा हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत कधी कधी युद्धात जातो. जय भवानी. साईराम. दुसरा माझा माता जिजाऊना घडविले त्यांनी शिवशिवांना, दुसरा माझा माता जिजाऊना घडविले त्यांनी शिवशिवांना. साक्षात होत्या त्या आई भवानी, जन्म घेतला त्यांच्या पोटी शिवपांनी. साक्षात होत्या त्या आई भवानी, जन्म त्यांच्या पोटी शिवपांनी. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि प्रतापी संभाजीराजे यातून छत्रपतींना घडवणाऱ्या आदर्श राजमाता जिजाऊ होत्या. त्यांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव लघुजीराव जाधव व आईचे नाव बाळासाहेबाई हे होते. त्याचा जन्म 1605 मध्ये वेरूळचे शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला. यात जिजाऊंबद्दल माझी कोटी कोटी प्रणाम. जय जिजाऊ, जय महाराष्ट्र, जय शिवराय. दुरांगी हा शिवाजी महाराजांचा तिसरा घोडा आणि त्याचे नाव दुरांगी. शिवाजी महाराजांचा तिसरा घोडा खूप शूर होता. या दुरांगी घोड्यावर शहाजीराजे भोसले सुद्धा बसले होते. शहाजीराजे भोसले म्हणजे शिवरायांचे वडील. जेव्हा त्यांना आठवले की त्यांचा मोती घोडा त्यांच्या छोट्या भावाला द्यावा, म्हणून त्यांनी त्यांचा मोती घोडा त्यांच्या छोट्या भावाला दिला. त्यांचा छोटा भाऊ म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. शहाजीराजांची पत्नी नुसती घरात बसून गोष्टीचे पुस्तक वाचत असे आणि मराठी गोष्टीचे पुस्तक पूर्णच वाचत असे आणि शिवरायांना सांगत. पेटल्याला कोमाशाली अवघ्या महाराष्ट्राची उर्जा म्हणजे शिवाची माऊली. ना वाकायचे ना झुकायचे कधी.
मीराबाई हसल्या राजगडात जी कोंढाण्यासारखा बळकट किल्ला मोगलांच्या हाती बरं नाही. ही आपली अस्मिता आहे. प्रणाम केला मातेला, प्रणाम केला मातेला, आमंत्रण दिलं सर्वांना, सर्व मावळे लागले कामाला, शेलन मामा होते संगतीला. तेवढ्यात रायबाच्या लग्नाचं निमंत्रण देऊन एक दूत महाराजांना आले आणि तेव्हा आरतीचा निरोप पाठविला, तानाजीला तुम्ही लागल गिर कार्याला, आम्ही जातो गडाला खाईला. अवराजे हो जिरराज रजीजी, अवराजे हो जिरराज रजीजी. प्रणाम केला राजाला, प्रणाम केला राजाला, तानाजी चालला, कमरेला बांधला शेला, काच मारली बघा घोड्याला, माझी घोड्याला जिरजी, माझी घोड्याला जिरजी. एवढ्यात तानाजीने आपल्या बेट्यातून एक घोरपड काढली. त्या घोरपडीचं नाव काय माहितीये? यशवंती. यशवंती चाल घोरपड बांधली दोरीला, यशवंती तू तुला, आज यावे आमच्या मदतीला, गड येईल आमच्या हाताला, वचन दिले आम्ही राजाला, मावळे चढती वरतीला, जगे होतो स्वाभिमानाला. असे करून चढले कोंढाणा, चढले कोंढाणा जिरहजी, चढले कोंढाणा जिरहजी. त्यावेळी कोंढाण्याचा किल्लेदार होता उदयभान नावाचा एक राजपूत. उदयभान्या कोण? तानाजी. हा तुझा बाप तानाजी. अरे तू इथे काय करतोय शिवसेनेत? दिल्लीला चल, मुजरा कर, लोक तुला किल्लेदार करतील. अरे हट, दिल्लीत जाऊन मुजरा करणार हलकट मराठ्यांची नाळ. मी एक वेळ मोडेन पण वाकणार नाही म्हणजे काय तुमची? अरे मराठी माणसांना ताट करण्यात ठेवायला दोनच माणसांनी शिकवले, एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे बाळासाहेब ठाकरे. आणि मग तानाजीनं वारा बघा केला, उदयभान बघा चौताळ्याला, परत वारा त्याने बघा केला, तानाजीचं तोंड राहिलेला, कबरेचा काढून शेलावरती घेतली वाराला, उदयभान दिली सानाला, उदयभानच एका वाराला तानाजीचा हात उडविला, इंच जखमा अंगाला, रक्ताने वीर नाळला, रक्ताचा थोडं तानाजीला बघून 80 वर्षाचे शेलार मामा उदयभानावर धावून आले. मामाने मारलं उदयभाना, रक्त लागले मोठे तलवारीला, छातीवर मामा बसलेला, दाताने फोडलं नराटीला, सपासपा करती वाराला, उभा चिरला उदयभान्याला, उदयभान्याला जिरजी, उदयभान्याला जिरजी जी जी जी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. नमो मातृभूमी जिथे जन्मभूमी, नमो आर्यभूमी जिथे वाढभूमी, नमो धर्मभूमी जियाचे नकामी, पडो देह माझा सदा नमामी. अशी शिवरायांची वाणी आणि महती. तर क्षत्रिय कुलावंता शिवाजी महाराजांचं वर्णन राजाधिराज, योगीराज, श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. अशा शिवाजी महाराजांचं वर्णन. शिवाजी म्हणजे काय? या नावाला जर तुम्ही उलट केलं तर काय वाचाल? शिवाजी. म्हणजे हा शब्द त्याप्रमाणे जो आयुष्यभर जीवाशी खेळला तो कोण? शिवाजी. अशा या शिवाजी महाराजांचं एक नाम देखील सरकारनं काढलेलं आहे. आणि शिवाजी महाराजांचं वर्णन जेव्हा 1622 मध्ये आग्रा येथे पोहोचले त्यावेळी मिर्झाराजे जयसिंग यांचा मुलगा पुरंदरचा तह चौकीला आहे माहिती आहे? राजा मिर्झाराजे यांनी शिवरायांना दिल्लीला पाठवलं. कोणाची भेट घेण्यासाठी? बादशाहचा किती वाढदिवस होता?
असाही देखता दिसती अर सुरती बहु अजाईब गौरव रंग अबुजो रावजी दिसोजो. याचा मराठी वर्णन खाली दिले बघा. शिवाजी महाराज दिसण्यास बांधणे किरकोळ आहेत पण रूपाने विलक्षण गोरा आहे. त्याच्याकडे पाहताच कुणालाही असं वाटतं की हा राजाच असला पाहिजे. शिवाजी अतिशय हिमतीचा आणि मर्द माणूस दिसतो. शिवाजी राजाला गाडी आहे. त्याचा मुलगा 9 वर्षाचा आहे. तोही विलक्षण रूपवान आणि गोरा वर्णाचा आहे. आणि शिवाजी महाराजांच्या प्रती आपली प्रेम भावना व्यक्त करण्यासाठी वाळूमध्ये अनेक शिल्प असं वेगवेगळे कलाकार आपली शिल्प काढत असतात. त्याचप्रमाणे येवणा या फ्रेंच यानं देखील प्रवासी जो आहे त्यानं शिवाजी महाराजांचं वर्णन केलेलं आहे. उंची मध्यम बांधा चपळ तीक्ष्ण आणि तेजस्वी डोळे असं हे शिवाजी महाराजांचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. आणि शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये काय काय केलं तर बालपणी तरुणपणी शारीरिक सामर्थ्याने कष्ट जे केले ते आहे. पराक्रमासाठी शस्त्रांचा अभ्यास केला. साध्या गोळ्या मारण्याचे संकट करून त्यांच्यामध्ये निष्ठा आणि ध्येयवाद जागृत केलेला आहे. स्वतः शपथ देऊन हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या कार्याला स्वतःला घट्ट बांधून घेतलेला आहे. महत्त्वाचे गड किल्ले जिंकणे आणि नवीन गड किल्ले निर्माण केलेले आहेत. योग्य त्यावेळी आक्रमक किंवा गरज पडेल त्यावेळी तह हे सूत्र कमालीच्या आणि हुशारीने वापरून शत्रूंना नामोहरम केले. तसेच पितुरी दगाबाजी स्वराज्यावर कलहाचाही सामना केलेला आहे. असे अनेक गुण या शिवाजी महाराजांच्या अंगी होते. त्याचबरोबर हे सर्व शिवाजी महाराजांनी साध्य केलं ते अवघ्या 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये गेलेले. आणि स्वराज्याचा राजा म्हणून शिवरायांचा राज्याभिषेक झाल्यानंतर शिवकालीन नाणी जी काढलेली आहे ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. बरोबर ही नाणी शिवाजी महाराजांच्या काळात. आणि या नाण्याच्या मागे राजमुद्रा जी संस्कृत मध्ये होती ती उमटवलेली आहे. काय आहे म्हणजे याचा अर्थ मराठीत दिलेला बघा. जोपर्यंत प्रतिपदेचा चंद्र वाढत जातो आणि साऱ्या विश्वात वंदनीय होतो तशीच शहाजीचा पुत्र शिवाजीची ही राजमुद्रा व तिचा लौकिक वाढत जाईल. म्हणजे ही राजमुद्रा आपण आज देखील पाहतो, अभिमानाने मिरवतो. आणि या पद्धतीचं वर्णन अनेक ठिकाणी केलेलं आपल्याला दिसून येते. जी व्यक्ती शिवाजी महाराजांनी प्रत्यक्ष पाहिली त्यांनी देखील ते वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. अनेक लोकांनी या शिवाजी महाराजांचं वर्णन आपल्याला केलेलं आढळून येतं. इतिहासकार असतील आणि मुक्तपणे शिवाजी महाराजांची स्तुती केलेली आहे. शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये अनेक जाती धर्माचे पंथाचे लोक एकत्र होते. त्यांच्यामध्ये कुठेही दुजाभाव केलेला दिसून येत नाही. आणि या गोष्टी शिवाजी महाराजांना नेहमी उंचावर ठेवतात. बघा शिवाजी महाराजांच्याकडून कोणते गुण घेण्याजोगे आहेत ते या ठिकाणी आपल्याला लक्षात येतील. अनेक त्यातले थोडक्यात इथे दिलेले आहेत. कोणत्याही गोष्टी आपण कशा आत्मसात करायच्या हे या ठिकाणी आपल्याला शिवाजी महाराजांच्या या ठिकाणी होऊन गेलेले आहे. आता एका कवीने वर्णन कसं केलेलं आहे. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर
माझ्याच्या राजाचं नाव असतंय गड किल्ल्यावर. असे गड किल्ले आहेत आणि त्याचं जतन आपण करत असतो. मात्र सर्व 33 कोटी देवांची मंदिरं आहेत. मात्र जो एकही मंदिर नसताना हृदयावर अधिराज्य करतात त्यांना छत्रपती म्हणतात. आणि या छत्रपती शिवरायांची प्रतिज्ञा आपण म्हणायची आहे, उभं राहायचं आहे सर्वांनी आणि हात समोर घ्यायचा आहे आणि माझ्याबरोबर म्हणायचं आहे, शिवराय माझे दैवत आहे, सारे शिवप्रेमी माझे बांधव आहे, माझ्या शिवरायांच्या स्वराज्यावर माझे प्रेम आहे, माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या शिवशाहीचा मला अभिमान आहे. छत्रपती शिवाजीराजे यांची विचारधारणा प्रत्येक शिवप्रेमीच्या अंगी यावी आणि संपूर्ण भारत देश शिवधर्म करण्यासाठी मी सदैव प्रयत्न करीन. मी माझ्या शिवरायांचा आणि तिरंगा ध्वजाचा मान ठेवीन आणि प्रत्येकाला शिवरायांच्या आणि त्यांच्या स्वराज्याची विचारांची ओढ लागण्यासाठी मी सदैव प्रयत्न करीन. माझे शिवराय आणि माझे शिवप्रेमी यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे. सर्व शिवप्रेमींना आव्हान, शिवकार्य सतत चालू राहो यातच माझे सौख्य सामावले आहे. जय शिवराय, जय भारत. छत्रपती शिवाजी महाराज